जे जीव संसारामध्ये आसक्त आहेत, जे प्रपंचामध्ये रत झालेले आहेत, जे विषयांचा भोग घेण्यामध्येच रममाण झालेले आहेत, आपला प्रपंच भला आणि आपण भले असं पद्धतीनं ज्यांचं जीवन चालू आहे, त्या सगळ्यांना इतर वेळेला तुकाराम महाराजांचा उपदेश आहे. पण आजच्या अभंगातला उपदेश असा संसारासक्त असलेल्या जीवांना तुकाराम महाराज उपदेश करत नाहीत. तुकाराम महाराजांचा आजचा उपदेश हा संसारासक्तीतून बाहेर पडलेले, प्रपंचापासून बाजूला झालेले, विषयाभोगापासून अलिप्त असलेले, परमार्थ मार्गावर प्रवेशित झालेले आणि कोणती तरी साधना उपासना याच्यामध्ये ठामपणे प्रवेश केलेले असे जे भगवत भक्त आहेत की नाही, त्या भगवत भक्तांकरता तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातला उपदेश केलेला आहे. आजच्या अभंगातला उपदेश हा फक्त भगवत भक्तांकरता आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, हा भक्त भागवत या विशेष वर्गाकरता आज तुकाराम महाराजांनी उपदेश केला आहे. म्हणजे काय आहे, थोडक्यात इतर वेळेचा उपदेश हा सामान्य लोकांकरता असतो, आजचा उपदेश हा भगवत भक्तांकरता आहे. इतर वेळेचा उपदेश हा संसारासक्तांकरता असतो, आजचा उपदेश हा संसारासक्तीतून बाहेर पडलेल्यांकरता आहे. इतर वेळेचा उपदेश हा विषयासक्त असलेल्या जीवांना असतो, आजचा उपदेश हा विषयातून बाहेर पडलेल्या जीवांचा आहे. इतर वेळेचा उपदेश हा ज्यांना भजनच माहिती नाही त्यांच्याकरता असतो, आणि आजचा उपदेश सांगू का फार जवळ येऊन, इतर वेळेचा उपदेश हा भजन माहिती नाही त्यांच्याकरता असतो, आणि आजचा उपदेश सगळ्या ह पण करता आहे. मी फार जवळ आणून सोडतो बघा. म्हणजे जे हरिभक्तीत परायण आहेत की नाही, ह म्हणजे काय, हरिभक्तीपरायण. जे जे कोणी ह म्हणजे हरिभक्तीत परायण म्हणजे भगवत भक्त म्हणजे वैष्णव आहेत, त्या वैष्णवांना स्वतःच्या वैष्णव धर्माची जाणीव करून देणारा तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. संत म्हटलं की उपदेश करणं हा साधू संतांचा स्वभाव आहे. पण सर्वांना सारखा उपदेश नाही आहे. ज्याचं ज्याचं जसं जसं क्षेत्र असेल तशा तशा पद्धतीनं तुकोबारायांचा उपदेश असेल, तर भगवत भक्तांना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांकडे आहे. मला प्रश्न असा आहे, ऐका, प्रश्न असा आहे की सर्वसामान्य माणसाला उपदेश केला तर हरकत नाही, ज्याला भजनच माहिती नाही त्याला उपदेश केला तर हरकत नाही, पण जो अगोदरपासून भजनात आहे परत त्याला उपदेश करायची गरज आहे का? मला सांगा, उपदेश करायची गरज आहे का? जो कधीच अभ्यास करत नाही त्याला सांगायचं की अभ्यास कर तर योग्य आहे. अरे पण जो रात्रंदिवस अभ्यास करतो परत त्याला अभ्यास कर हे सांगायची गरज आहे का? थोडंसं हो नाही बोलत चला, माना तरी हलवा जरा मला कळू द्या, आहे का असं मला सांगा. नाही ना, जो अगोदरपासून भजनात आहे त्याला पुन्हा भजन कर हे सांगण्याची गरज नाही आहे. मग तरी तुकाराम महाराज या भगवत भक्तांना उपदेश करतात. कारण काय आहे? भगवत भक्तांना उपदेश करण्याची वेळ का बरं आली असावी याचं थोडंसं आपण चिंतन केलं तर एक 2-3 मुद्दे माझ्या डोळ्यासमोर आहेत. तुकाराम महाराजांनी भगवत भक्तांना उपदेश का केला आहे? पहिलं कारण त्याचं असं आहे की भगवत भक्त जेव्हा परमार्थ मार्गावर प्रवेश करतो, ऐका, भगवत भक्त जेव्हा परमार्थ मार्गावर प्रवेश करतो तेव्हा परमार्थ मार्गावर नवीन नवीन प्रवेश केल्यानंतर त्याला त्या परमार्थ मार्गावरून बाजूला करणारी बरीचशी मंडळी समोर येऊन उभी ठाकलेली असतात, बरीचशी मंडळी. मग परमार्थ मार्गावरून त्यानं बाजूला जाऊ नये आणि त्यानं आपला परमार्थ, त्यानं आपलं सत्कर्म, त्यानं आपले सद्गुण, त्यानं आपला अध्यात्माचा क्षेत्र सोडू नये याकरता तुकाराम महाराज त्या भगवत भक्ताला उपदेश करतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्याला असा ध्यानात घेता येतो की या भगवत भक्तांना उपदेश करण्याची गरज एवढ्या करता आहे की हे जे वैष्णव आहेत, हे जे भगवत भक्त आहेत ते फार थोडे आहेत, फार थोडे. अगदीच जर आपण तुलना केली, याच्या यावत मानवी जीवांची जर आपण तुलना केली, सगळ्याच लोकसंख्येची आपण तुलना केली तर त्यांच्या तुलनेत भगवत भक्त थोडे आहेत की भरपूर आहेत? मला सांगावं. भगवत भक्त थोडे आहेत ना. तुम्ही बाकी सगळ्या लोकसंख्येचा विचार करा आणि त्याच्या तुलनेत भक्तांचा विचार करा. थोडे आहेत की जास्ती आहेत? थोडे आहेत. भगवत भक्तीला लागलेली मंडळी फार थोडी आहेत. भक्ती करणारी मंडळी काही फार नाही आहेत. भजनाला लागलेली मंडळी फार थोडी आहेत. भजनाला लागलेली भरपूर नाही आहेत. भजन करणारी माणसं फार थोडी आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर माणसं काही भजन करत नाहीत. बरोबर आहे की नाही? भजन करणारी मंडळी फार थोडी आहेत. मी गमतीनं म्हणत असतो, भजन करणारी मंडळी फार थोडी आहेत आणि जी थोडी भजन करणारी आहेत ती पण थोडंच भजन करणारी आहेत.
पटलं तर रात्रंदिवस कोण करतंय मला सांगा ना. कोण असा आहे की रात्रंदिवस भजन करतो? नाही नाही बाबा, आम्ही फक्त आज 3च तास प्रपंच करणार, बाकी सगळं भजन. असं आहे का कधी? असं उलटं नाही नाही, याच्या उलटं आम्हाला ऐकायला मिळतं. आज फक्त 3 तास भजन करू, बाकी आमचा प्रपंच. म्हणजे आमच्या भजनाच्या वेळा ह्या मर्यादित आहेत, प्रपंच आमचा अमर्यादित आहे. आमच्या प्रपंचाला आम्ही कधीच मर्यादित केलेलं नाही आहे, कधीच नाही. म्हणजे भजनाला लागलेली मंडळी फार थोडी आहेत, आणि ती थोडी जी भजनाला लागलेली आहेत ना, ती पण भजनापासून परावृत्त होऊ नयेत, ती पण अध्यात्मापासून दूर जाऊ नयेत, याकरता तुकाराम महाराजांचा प्रयत्न. म्हणून वैष्णवांना उपदेश आहे. विठ्ठला विठ्ठला सगळेच देवाच्या भजनाला लागत नाहीत, ही फार थोडी मंडळी असतात. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. ते ना तर माझ्या स्वरात लावा, त्या स्वरात नको. जसे जुने कीर्तनकार करायचे ना, तसं करा आता ते. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, अशी दुर्लभ आहेत. सगळीच काही भगवान परमात्म्याच्या भजनाला लागतात अशी नाही, फार थोडी मंडळी आहेत. सगळीच देवाच्या भजनाला लागत नाही, दुर्लभ असतात, दुर्लभ. काय झालं ते 2017 साली मी पहिल्यांदा चातुर्मासाला जायला निघालो. 2017चा चातुर्मास झाला. 4 महिन्यांपर्यंत गुरुदेवांकडं काही वेदांताचे ग्रंथ वगैरे आपण सोडवले. ते काही ग्रंथांचं चिंतन केलं, पुन्हा घरी गेलो. वर्ष सरलं, 2018चा चातुर्मास आला. पुन्हा 18च्या चातुर्मासाला जायला म्हणून कल्याणवरून गाडीत बसलो आणि मला याची पूर्ण खात्री होती, आमच्या गुरुदेवांचा हा नियम आहे की पुन्हा आपण पाठाला गेलो की पहिल्या पाठाला हे विचारतील की मागच्या वर्षी काय झालं ते सांगा. मागच्या वर्षी काय, मी काय शिकवलं मागच्या वर्षी, नेमका किती तरंग झाले, त्यातलं काय काय झालं, हे सगळं सांगा म्हणून सांगणार. आता ते सांगणार याची मला पूर्ण कल्पना. म्हणून मी गाडीत बसलो, रिझर्वेशन होतं, माझ्या सीटवर जाऊन बसलो. एक 5-10 मिनटं गेली आणि आपलं मी विचारसागर काढला आणि वाचायला बसलो. आपण बाबा तिथं गेल्यानंतर आपल्याला काहीतरी गुरुदेवांच्या पुढ्यात बोलता आलं पाहिजे म्हणून मी वाचायला बसलो. अर्धा-पाऊण तास झाल्यानंतर गाडी पुढच्या स्टेशनला पोहोचली आणि आणखी एक व्यक्ती गाडीमध्ये चढला. माझ्या समोरची सीट मोकळी होती. समोरच्या सीटवर येऊन तो मनुष्य बसला. मनुष्य अत्यंत साधारण मनुष्य. त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याने टी-शर्ट घातला होता, बरम्युडा घातली होती. आजही त्याची ती देहाकृती मला डोळ्यासमोर दिसते.
बरमुडा पॅन्ट घातलेली आहे, एक मोठी बॅग हातात आहे, एक लहान बॅग त्याच्या पाठीवर आहे. अत्यंत साधारण कुणीतरी टुरिस्ट आहे असं वाटेल अशा पद्धतीचा तो मनुष्य. त्यानं अगदी 5-10 मिनटं बघितलं माझ्याकडं. मी काहीतरी वाचतोय म्हणून त्यानं पाहिलं आणि अकस्मात त्यानं मला प्रश्न केला, व्हॉट आर यू रीडिंग? काय वाचतोस? मी त्याला म्हटलो की दिस इज जस्ट अ बुक रिलेटेड टू वेदांता अँड आय एम रीडिंग इट. एक बाबा वेदांताशी संबंधित असलेलं पुस्तक आहे, ते मी वाचतो आहे. त्यानं मला सांगितलं, हुज द ऑथर? कोणी लिहिलं आहे ते? मी त्याला म्हटलो काही नाही, अ व्हेरी ग्रेट फिलॉसॉफर अँड द अद्वैतियन राजस्थानी फिलॉसॉफर नेमली स्वामी निश्चलदास हॅज रिटन दिस बुक अँड द नेम इज विचारसागर. हे स्वामी निश्चलदासजींनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, वेदांताची पहिली पायरी आहे. दिस इज अ व्हेरी प्रायमरी बुक टू गेट इन टू द वेदांता. त्यानं सांगितलं की बरं. मग त्यानं मला विचारलं, व्हॉट आर द की पॉईंट्स? याचे की पॉईंट्स काय आहेत? याच्यामध्ये मुख्य काय काय गोष्टी सांगितल्यात? मी त्याला सांगितलं, ही हॅज डिस्क्राईब्ड अबाउट जीव, ही हॅज डिस्क्राईब्ड अबाउट आत्मा, जीव ब्रह्म ऐक्य अँड एव्हरीथिंग. त्यानं मला विचारलं, व्हॉट इज जीव ब्रह्म ऐक्य? मी म्हटलं हे काहीतरी गडबड आहे. हे एवढं आत जायला लागलं. म्हटलं काहीतरी गडबड आहे. त्यानं तेवढंच नाही तर म्हटलं, सांग, जस्ट टेल मी व्हॉट इज जीव ब्रह्म ऐक्य, व्हॉट इज जागृती, व्हॉट इज सुषुप्ती, व्हॉट इज स्वप्न, प्लीज डिस्क्राईब इफ यू कॅन. असं म्हटल्यानंतर मी म्हटलं काहीतरी गडबड आहे, ह्याला आपल्यापेक्षा जास्ती येतं, आपण आता कमी पडलेलं बरं, कमी घेतलेलं बरं. मी त्याला सांगितलं की आय एम जस्ट अ स्टुडंट and I have just completed 4 months to at my master's place and so I don't have any deep knowledge in it. मला काही फारसं कळत नाही बाबा, थोडंसं जेवढं येत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं, बाकीचा मी अभ्यास करतोय. असं त्यानं म्हटल्यानंतर तो उठला. त्यानं माझ्या पाठीवर असा हात ठेवला. त्यानं मला सांगितलं, यू अँड मी, वी बोथ आर द लकीएस्ट पर्सन्स इन दिस ट्रेन. तुम्हाला म्हटलं आपण दोघं फार भाग्यवान लोक आहोत, फक्त दोघंच, तू आणि मी. मी त्याला विचारलं, वा म्हणजे तो लकीएस्ट म्हटला, याच्यावरून माझं आडनाव भाग्यवंत कसं हे त्याला कसं कळलं कुणास ठाऊक. अर्थ दोघाचा एकच लागतो. तो म्हटला, यू अँड मी वी बोथ आर व्हेरी लकीएस्ट पर्सन्स इन दिस ट्रेन. मी त्याला विचारलं असं का? त्यानं सांगितलं, नियर अबाउट 2000+ पॅसेंजर्स आर ट्रॅव्हलिंग इन दिस ट्रेन but only you and me, we are the 2 people who are discussing about Vedanta, no one else. ज्या अर्थी या वाक्याला तुमच्या माना हलतात त्या अर्थी मी इथे इंग्रजीत कीर्तन करू शकतो. त्यानं सांगितलं की ज्या अर्थी या संपूर्ण ट्रेनमध्ये 2000पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतायत, पण त्या 2000 प्रवासांच्या पैकी फक्त तू आणि मी, आपण दोघंच देवाच्या संबंधानं चिंतन करतोय ना, म्हणजे देवाच्या संबंधानं चिंतन करणारे दुर्लभ आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. विठ्ठला विठ्ठल. अशी भरपूर नाही येत ना, फार थोडी आहेत. मग तुकाराम महाराजांना म्हणायचे, जी थोडी आहेत की नाही ती थोडी सुद्धा परावृत्त होऊ नयेत, बाजूला जाऊ नयेत, याच्याकरता हा तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश आहे. वैष्णवांना आपल्या वैष्णव धर्माची जाणीव करून देणारा, आपल्या वैष्णवरूपी कर्तव्याची जाणीव करून देणारा हा तुकोबारायाचा अभंग आहे. आणि तुकाराम महाराजांना हे करावं वाटलं कारण त्या वैष्णवांच्याबद्दल तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धाभाव आहे. बरं, वैष्णव मार्गावरून किंवा परमार्थ मार्गावरून बाजूला करण्याकरता जे उभे ठाकलेले असतात ना, ते बाजूला करून आड मार्गालाच घेऊन जातात असं काही नाही आहे. बऱ्याच वेळेला असंही होतं की बाबा या मार्गानं चाललेला आहे ना, मग त्याला लोक सांगतात तू परमार्थ कर पण त्या मार्गावर नको, या मार्गावरून कर. म्हणजे परमार्थात पण अलीकडच्या मार्गावरून पलीकडच्या मार्गावर नेणारी भरपूर मंडळी आहेत. तिकडं जाण्यापेक्षा इकडं चाल, इकडं चालण्यापेक्षा इकडे ये, तिकडं जाण्यापेक्षा आमच्या मागं ये, असं म्हणणारी भरपूर आहेत ना. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मनुष्य जर जप करत असेल तर तो मनुष्य त्याला येऊन सांगतो, अरे जप वगैरे आता काही होणार नाही, त्याच्यापेक्षा एक काम कर, जप करण्यापेक्षा तू तीर्थयात्रा कर. मग जो तीर्थयात्रा करायला निघतो त्याला म्हटलं जातं, नाही तीर्थयात्रा नको करू, त्याच्यापेक्षा नामाचं अनुष्ठान कर. अनुष्ठान करायला लागतो त्याला म्हणतात, नाही अनुष्ठान नको करू, त्याच्यापेक्षा परिक्रमा कर. असं प्रत्येकाला विविध मार्गावर सांगून आपल्या मार्गावरून पदच्युत करणारी मंडळी सुद्धा या ठिकाणी उभी राहतात. या सगळ्यांच्या माध्यमातून येणारे जे जे काही प्रतिबंध वैष्णवाच्या समोर आहेत, त्या प्रतिबंधांमुळे वैष्णव आपली वाट भटकू नये
म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगातून वैष्णवाची प्रमुख 2 कर्तव्य व्यक्त केलेली आहेत. एक कर्तव्य पहिल्या चरणात आहे आणि दुसरं कर्तव्य तिसऱ्या चरणात आहे. या 2 विशेष धर्मांना तुकाराम महाराजांनी आपल्या डोळ्यासमोर व्यक्त केलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे. नेमका मनुष्याचं कर्तव्य मनुष्याला सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. सर्वसामान्य मनुष्याला त्याचं कर्तव्य सांगतील काय? चाले हे शरीर कोणाची असत्ती, कोण बोलावी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. हा सामान्याला आहे. सामान्याला कर्तव्याची जाणीव करून दिली की बाबा भजन चुकू नको. पण जेव्हा सद्भक्ताला कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे तेव्हा तुकाराम महाराज एक कर्तव्याची जाणीव त्याला करून देतात. ही जी काही मी सांगणार आहे तशा पद्धतीची वृत्ती जर तुझ्या अंतःकरणात असेल तर तुला स्वतःला वैष्णव म्हणून घेता येईल. मग आपल्याला वैष्णव म्हणून घेता यावं याच्याकरता जो वैष्णव धर्म तुकाराम महाराजांना सांगायचा आहे त्यापैकी पहिला धर्म तुकोबाराय व्यक्त करतात. पहिलं चरण. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म, 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 भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम आई काजी तुम्ही भक्त भागवत, 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 विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ, विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म, भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. तुकाराम महाराज धर्म या शब्दाचा अर्थ इथं कर्तव्य होतो बरं का. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणजे वैष्णवांचं कर्तव्य. काय वैष्णवांचं कर्तव्य आहे? विष्णुमय जग ही पहिली गोष्ट. या समस्त जगाला विष्णुमय स्वरूपानं आपण पाहणं हा वैष्णवांचा पहिला धर्म आहे. हे वैष्णवांचं पहिलं कर्तव्य आहे. शब्द तुकोबारायांनी वापरला आहे विष्णुमय. मय या शब्दाचा अर्थ काय? विष्णू हे नाम आहे आणि त्याच्यासमोर लागलेला मयट हा प्रत्यय आहे. आणि मयट हा प्रत्यय अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थानं वापरला जातो. मयट हा प्रत्यय प्राचुर्यार्थे सुद्धा वापरला जातो. म्हणजे काय? अनेक प्रमाणात उपलब्ध झालेली गोष्टीच्या ठिकाणी मयट हा प्रत्यय वापरला जातो. मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. मयट शब्द कधी वापरतात, हा प्रत्यय कधी वापरतात? एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी मुबलक प्रमाणात दिसायला लागली की त्या जागेला त्या वस्तूचं मय असं म्हणतात. पहा, मी पुन्हा सांगतो, बारीक ऐका. एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी
भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेली दिसली की त्या जागेला त्या वस्तूचं मय असं म्हणतात. इथं मय लावलं जातं. मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा मुंबईमध्ये 4-5 दिवस भरपूर पाऊस पडला आणि भरपूर पाऊस पडल्यानंतर सगळ्या मुंबईत जिकडं तिकडं पाणीच दिसायला लागलं तर दुसऱ्या दिवशी ब्रेकिंग न्यूज असते. काय? संपूर्ण मुंबई कशी दिसायला लागली? जलमय. जलमय का म्हटलो? जल अधिकमय. सगळीकडे जलच जल दिसायला लागलं म्हणून त्याला आम्ही काय म्हटलो? जलमय म्हटलो. आषाढीच्या दिवशी पंढरपुरामध्ये लाखो भाविक, लाखो वारकरी एकत्र येतात आणि वरून जर ते आपण ड्रोनने बघितलं तर एवढा वारकऱ्यांचा समुदाय एकत्र झालेला, अगदी ते वातावरण सगळं नामाने दुमदुमून गेलेलं, हे सगळं वातावरण जेव्हा पाहिलं जातं तेव्हा दुसऱ्या दिवशी टी व्हीला हेडिंग असते. काय? पंढरपूरचं वातावरण कसं आहे? भक्तिमय. आहे की नाही? म्हणजे सगळीकडे भक्तीच भक्ती दिसायला लागली म्हणून पंढरपूर कसं? भक्तिमय. सगळीकडे जलच जल दिसायला लागलं म्हणून मुंबई कशी? जलमय. त्याप्रमाणे वैष्णवाला जेव्हा सगळीकडे विष्णूच विष्णू दिसायला लागेल तेव्हा त्याचं अंतःकरण कसं? विष्णुमय. विठ्ठला विठ्ठला. सगळीकडे परमेश्वराला पाहणं. ज्ञानोबरायांच्या वचनात सांगायचं झालं, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. जे जे काही आपल्याला चराचरामध्ये जे जे काही जीव भेटतील, जे जे काही तत्व आपल्या समोर येईल, त्या प्रत्येकामध्ये भगवान परमात्म्याला पाहणं, यालाच विष्णुमय जग असं म्हटलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी ही अपेक्षा वैष्णवांकडून आहे की वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीची भावना व्हावी. सगळीकडे भगवान परमात्म्याला पाहणं म्हणजे सगळीकडे भगवंताची प्रचिती येणं. म्हणजे यालाच जर तुम्ही थोडंसं वेदांताच्या अनुसार पाहाल तर यालाच सर्वम खलविदम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. यालाच अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी देव आहे आणि सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे सगळेच्या सगळेच देव आहेत. मग तुकाराम महाराजांनी तेवढा मोठा वेदांताचा सिद्धांत फक्त विष्णुमय जग एवढ्या छोट्यात केलेला आहे. पहा, मोठ्यातले मोठे सिद्धांत कमीत कमी अक्षरात बसवून देणं हे फक्त तुकोबाऱ्यांचं कौशल्य आहे. अन्य कोणालाच ते अजून जमलेलं नाही. तुम्ही पहा, विचार करा. मोठ्यातले मोठे सिद्धांत कमीत कमी अक्षरात बसवायचे हे फक्त तुकोबाऱ्यांना येतं. हे कौशल्य फक्त तुकोबाऱ्यांकडे आहे. मी आणखी एक उदाहरण देईन. हे जसं आपण पाहिलं ना, सर्वम खलविदम ब्रह्म एवढं मोठं तुकाराम महाराज 2च शब्दात सांगतात, विष्णुमय जग. संपलं. तेवढा मोठा सिद्धांत बसला. अजून एक उदाहरण देऊ काय? तुम्ही भक्तीच्या संबंधाने वर्ण पहा. हे भक्ती म्हणजे काय असतं? अनेकांनी वेगवेगळी व्याख्या सांगितली आहे. माझा तो विषय नसल्याकारणाने विस्तार नाही करायचा. मी फक्त एक नारदांची व्याख्या सांगतो भक्तिसूत्रातली. नारदांनी सांगितलंय भक्ती म्हणजे काय? नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. असो जे काय ते मोठी व्याख्या सांगितली. तुकाराम महाराजांना विचारा बरं भक्ती म्हणजे काय? तुकाराम महाराज एका शब्दात सांगतात, भक्ती ते नमन. दॅट्स इट. संपलं. त्याच्यापेक्षा पुढं नाही, काहीच नको. एका शब्दात व्याख्या सांगणं हे कौशल्य फक्त तुकाराम महाराजांचं आहे. अन्य कुणाकडे ते कौशल्य नाही. म्हणून मी म्हटलो विष्णुमय म्हणजे सगळीकडे भगवंताला पाहणं हा वैष्णवाचा पहिला धर्म तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. आणि हे कर्तव्य वेदांताला अनुसरून सांगितलेलं कर्तव्य आहे. काय आहे? वारकऱ्यांचा विशेष काय माहिती आहे का? वारकऱ्यांचा विशेष काय आहे? मी अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य सांगतो. वारकऱ्यांचा विशेष असा आहे, अद्वैत आहेत ना, अद्वैत तत्त्वज्ञान. त्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा अभ्यास तत्त्ववेत्ते करतात. ऐका, अद्वैत तत्त्वज्ञानाचा अभ्यास तत्त्ववेत्ते करतात, पण त्या अद्वैताचा अनुभव मात्र वारकरी घेतात. फार मोठी गोष्ट आहे ही. अद्वैताचा अभ्यास तत्त्ववेत्ते करतात, त्या अद्वैताचा अनुभव मात्र वारकरी घेतात. वारकरी पदोपदी घेतात. वारीमध्ये चालत असताना वारकरी काय अनुभव घेतो? अद्वैताचाच अनुभव आहे की नाही? किती लोकांना एकमेकाची नावं माहिती आहेत मला सांगा? वारीत चालताना किती लोकांना माहिती आहेत? कोणालाच नाही. पण तुम्ही तरी समोरच्याला हाक मारता की नाही? काय म्हणून मारता? म्हणजे सगळ्यांचं नाव काय झालं? माऊलीच झालं ना. मग अख्खी वारीतलं वातावरण कसं म्हणाल तुम्ही? माऊलीमय म्हणा ना तुम्ही. माऊलीमय झालं. नाही माहिती आम्हाला, दुसऱ्याचं नाव माहिती नाही तरी त्याचं नाव माहितीच पडलं पाहिजे असा अट्टहास पण नसतो, असा हट्ट पण नसतो. त्याचं नुसतं गावचं नाव माहिती असलं ना तरी त्याला म्हणतील बाबा हे कल्याणचे माऊली, बाबा हे डोंबिवलीचे माऊली,
हे कोल्हापूरचे माऊली. काही गरज नाही तुमचं नाव असलं, माहिती असलं पाहिजे. तुम्ही माऊलीच आहात अशी प्रत्येकाच्या जर अंतःकरणाची भावना असेल तर म्हणजे प्रत्येकामध्ये माऊली पाहण्याची जी बुद्धी आहे ना, हा त्याच तत्त्वज्ञानाचा अनुभव आहे. म्हणून मी म्हणून गेलो की वेदांताचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास तत्त्ववेत्ते करतात, पण त्याचा अनुभव मात्र वारकरी घेतात. विठ्ठला विठ्ठल. अद्वैतातून आनंद मिळावा याकरता तत्वज्ञ प्रयत्न करतात. आनंद मिळावा याकरता अद्वैतातून. वारकऱ्याला अद्वैत लागतच नाही, त्याला भजन पुरेसं आहे. आनंद मिळण्याकरता त्याला भजन पुरेसं आहे. भरपूर भजन करतो ना वारकरी. काय कमी भजनं करतात का? वारीत चालत असताना वारकरी भरपूर भजन करतो. भरपूर भजन करतो असं म्हणण्यापेक्षा भजन केलं पाहिजे. भजन केलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा भजनच केलं पाहिजे. वारीत चालताना काय केलं? भजनच केलं पाहिजे. भजन सोडून नाही गेलं पाहिजे, भजनच केलं पाहिजे. नियम आपण सांभाळले पाहिजेत. भजन करतो ना, वारीला गेलो ना, मग भजन करायचं. मी नेहमी अत्यंत अट्टहासपूर्वक सांगत असतो, यत्किंचित कधीच तरी जर तुमच्या अंतःकरणाला असं वाटलंच ना आपण पूर्ण वारी करावी, कधीतरी वाटलं की आपण पूर्ण वारी करावी आणि पूर्ण वारी करावी असं वाटल्यानंतर जर तुमच्या अंतःकरणाला वाटलं की आता दिंडीत कुठल्या चालायचं, एवढ्या दिंड्या आहेत, वारी पूर्ण करायची आहे, कोणत्या दिंडीत चालावं असा जर प्रश्न निर्माण झाला तर मी नेहमी आग्रहानं सांगतो की अशा दिंडीत चालावं ज्या दिंडीत नामधारक मंडळी चालतात. अशा दिंडीत चालायचं. का बरं? नामधारक त्यांचं पण भजन बंधू पडू देत नाहीत आणि नामधारक तुमचं पण भजन बंद पडू देत नाही. नामधारक दोघाच्या भजनाची चिंता करतो. त्याला स्वतःच्या भजनाची सुद्धा चिंता आहे आणि त्याला तुमच्या पण भजनाची चिंता आहे. आपलं भजन बंद पडत नाही म्हणून भजन करणाऱ्याच्या संगतीत राहायचं असतं. भजनी जो कोणी भजन भजन भरपूर करायचं. भरपूर भरपूर. तुम्हाला नाचायचं आहे ना, भरपूर नाचा, भरपूर नाचा. कोणी तिथं प्रतिबंध घातला मला सांगा ना? अरे नाचायचंच असेल तर हरिपाठात नाचावं, भरपूर नाचावं, भरपूर. मी कालच संध्याकाळी एक वाक्य बोलून गेलो कीर्तनामध्ये भिवंडीतल्या, की माणसानं अशा ठिकाणी नाचावं. ऐका हां, माणसानं अशा ठिकाणी नाचावं की जिथं नाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चात्ताप करावा लागणार नाही. पटलं तर पहा. म्हणजे फारच आकस्मित होतं हे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी माणसं नाचत नाहीत असं नाही आणि नाचल्यानंतर लोकांना आनंद मिळत नाही असंही नाही, पण तो आनंद तेवढ्या रात्रीपुरताच टिकतो, हे दुर्दैव आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चात्तापाशिवाय हातात काहीच नसतं, त्याच्या काहीच नसतं. म्हणून अशा ठिकाणी नाचायचं की जिथं नाचल्यानंतर कधीच पश्चात्ताप होणार नाही, कधीच नाही. तिथं नाचल्यानंतर किंबहुना आपल्या अंतःकरणामध्ये जी ऊर्जा निर्माण होईल की नाही, ती ऊर्जा कमीत कमी अजून काही दिवस तो आनंद आमच्या अंतःकरणात तेवत ठेवेल अशा ठिकाणी नाचायचं. म्हणजे कुठं? वारीत नाचा, हरिपाठात नाचा, कीर्तनात नाचा. अरे ज्यानं वारकरी संप्रदायामध्ये अथवा कोणत्याही पंथामध्ये असावं, पण भजनाला ज्यानं जवळ केलेलं आहे ना, त्याला मात्र तुकाराम महाराजांनी गौरवितच केलेलं पाहायला मिळेल. विठ्ठला विठ्ठल. वारकऱ्याला दुसरा आनंद काय? तो भजनाचाच जास्त आनंद. धन्य जगे तोचे एक हरी रंगे नाचे, धन्य जगे तोचे एक हरी रंगे नाचे. सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, सदा स्मरे वाचे. सदा स्मरे वाचे.
जो इथं नाचेल ना त्याला धन्यता आहे. तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्यता देणारे महात्मा कुणी सामान्य नाही आहे. धन्यता देणारे तुकोबाळ आहेत. आणि तुकाराम महाराज आदी करून सगळे संत लवकर कुणाला धन्य म्हणत नाहीत, लवकर कुणाला धन्यता देत नाहीत. पण ते इथं धन्यता द्यायला तयार झालेत. धन्य जगी तोची एक धन्य कोण? जो हरिरंगी नाचे, जो भगवंताच्या भजनात नाचतो त्याला तुकाराम महाराज धन्यता देऊन मोकळे होतात. आपली सगळी व्यवस्था असते ना. म्हणजे मला आत्ता वारीच्या संबंधाने फार कुतूहल वाटतं, फार नवल वाटतं. एक 15-20 वर्षाच्या पूर्वीची वारी आठवायची आणि आजच्या घडीची वारी आठवायची. किती फरक आहे हो, किती. सगळ्या सुखसुविधांनी युक्त असलेली आजची वारी आहे. मला नाही वाटत काही प्रतिबंध आत्ता वारीला शिल्लक राहिलेत. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा एवढ्या सुविधा आपल्याला उपलब्ध होतात. काय पाहिजे अजून मला सांगा, काय पाहिजे? अनेकांना तर अगदी सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत पाण्याची बाटली विकत पण घ्यायला लागत नाही, विकतही घ्यायला लागत नाही. पूर्वीच्या काळी विणेकरी जसा उभा असायचा किंवा जशा तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला चालायच्या, तसं 1-2 महिलांच्या डोक्यावर पाण्याचा हांडा कंपल्सरी ठेवावा लागायचा. मिळत नव्हतं पाणी. मग तो पाण्याचा हांडा ठेवायचा, त्यांनी तो हांडा घेऊन वागवायचा आणि मग त्यातलं कोणी लागलं तर पाणी प्यायचं. आज तसं आहे का? आज तसं नाही. आज भरपूर भरपूर लोक द्यायला तयार आहेत, भरपूर देतात लोक, काही कोणी कमी करत नाही. तुम्ही जर पाहाल, अगदी आळंदीतून निघालो की मुक्काम पुण्यातून लगेच निघालो की मग दिवेघाट चढायचं, आपण सासवडला पोहोचणार. नेमका त्या दिवशीचा दिवस हा एकादशीचा असतो. आता एकादशी म्हणजे उपासच की नाही? दिवस उपासाचा असतो, पण कुणाला वाटत नाही तो भाग वेगळा. कोणाला वाटलं पाहिजे एकादशी, कोणाला एकादशी जाणवते? कोणालाच जाणवत नाही. कारण ती पुणेकर मंडळी भरपूर काही देतात, भरपूर काही. म्हणजे सगळे उपवासाचे पदार्थ, म्हणजे उपवासाची खिचडी मिळेल, उपवासाची मिसळ मिळेल, उपवासाची इडली मिळेल, उपवासाचा डोसा मिळेल, उपवासाची मिसळ. अजून काय राहिलं असेल सांगा मला. तुम्हाला काय अजून माहिती असेल तर मला सांगा. अहो भरपूर काही देतात, भरपूर. अहो त्यांची देण्याची भरपूर तयारी असते आणि ते भरपूर देतात. फक्त आपली तयारी असली पाहिजे. कसली? भजनाची. मला माहिती होतं तुम्ही गडबड कराल, ही गडबड करू नका. आपण भजनाची तयारी ठेवा. बाकी मंडळी आपल्या भोजनाची व्यवस्था करायला तयार आहेत. आपण नाही चिंता करायची त्याची. आपण कोणासोबत चाललो? कोणासोबत? माऊलीसोबत ना. मग माऊलीसोबत चालल्यानंतर भोजनाची काय चिंता करायची? क्षुल्लक चिंता आहे ती, क्षुल्लक चिंता. माऊलीसोबत चालत असताना भोजनासारखी क्षुल्लक चिंता करायची नाही. माऊलींच्या पाठी चाललोत, माऊलींचा हात धरून चाललोत ना, मग भजनाची चिंता करायची. भोजनाची व्यवस्था माऊली करून देतील. विठ्ठला विठ्ठला. काय विशेष आनंद आहे मला सांगावं. घरी हजारो रुपयाच्या गादीवर जेवढी सुखाची झोप लागत नाही ना, त्याहून कितीतरी पटीनं सुखाची झोप नुसत्या त्या कागदावर लागते वारकऱ्याला, नुसत्या कागदावर. बरं, घरी पडल्या कोण झोपतो मला सांगावं. तुम्ही आता कीर्तनावरून घरी गेलात आणि पडल्या लगेच झोप लागेल का मला सांगा? नाही लागत. लगेच काही मंडळींना तर झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही. अशी काही मंडळी आहेत. पण तुम्ही वारीत चालून बघा बरं. वारीत चालायचं, भजनात राहायचं, विश्रांतीचं ठिकाण आलं की पडल्या झोप आहे, पडल्या झोप. एवढं सुखाची तुम्हाला व्यवस्था कोण करून देणार आहे? कुणीच करून देत नाही. हे फक्त वारीत आहे. आणि ज्याचा अनुभव फक्त निष्ठावान वारकरीच घेऊ शकतो. निष्ठावान वारकरी त्याचा अनुभव घेतात. मी थोडंसं पुढं जाऊन बोलेन. निष्ठावान वारकरीच फक्त हा आनंदाचा अनुभव घेऊ शकतात. अर्ध्या दिवसाला चालण्याला आलेले वारकरी हा आनंद घेऊ शकत नाही. जे अर्धा दिवस चालता येत ना. बरं, अर्धा दिवस गेले तरी भरपूर, पण त्या अर्धा दिवस पण वारी म्हणून जात नाहीत. आपल्याला फोटो काढायला मिळेल, आपल्याला विणात गळ्यात घेता येईल, 4 पावलं चालायचं आणि रील्स करायचे आणि टाकून द्यायचे दुसऱ्या दिवशी. म्हणजे त्या वारकऱ्यापेक्षा याचा थाट मोठा असतो जो 1 दिवस चालायला गेला असतो. नाही, असं करू नये. त्या संबंधानं श्रद्धा ठेवून मग तुम्ही ती साधना करून बघा. तो आनंद नक्की आहे. मी दुर्दैवानं म्हणत आलोय, 2-3 दिवस झाले. 144 वर्षांच्या नंतर कुंभमेळ्याचा योग आला आणि अनेक लोक कुंभमेळ्याला गेली सुद्धा, संगमावर स्नान केलं सुद्धा. पण श्रद्धायुक्त अंतःकरणानं कुंभमेळ्याला गेलेले फार थोडे होते आणि डुबकी मारताना फोटो काढावा याच्याकरताच गेलेले जास्त होते.
त्याच्याकरता गेलेले जास्त आहेत. अहो गर्दी करायला आपण नक्की जावं, परंतु फक्त आणि फक्त सोहळा बघायला आलेली जी मंडळी असतात ना, मला त्यांना एक विनंती करायची आहे. फक्त तुम्ही सोहळा बघायला आलेले आहात ना, मग बघायला आलेल्या मंडळींना एवढीच विनंती आहे की निष्ठावान वारकरी जो चालतो ना, त्याच्या भजनात प्रतिबंध येईल असं आचरण बघायला आलेल्या लोकांनी करू नये. अरे तो वारकरी अनेक वर्षांच्यापासून वारी करतो, तसं करू नये. मला आणखी एक गोष्ट नमूद करायची. अनेक मंडळी तिथं गेल्यानंतर वारीत चालत असताना ते टिळा लावून घेतात. यावा, कोणतीच हरकत नाही, उत्तम. आपल्याला त्या वातावरणात मिसळल्यासारखं वाटेल. आणि टिळा लावून देणारे पण भरपूर असतात, हे भरपूर आहेत. आता काही नाही, तुम्ही फक्त एंट्री करायची की तो हातात घेऊनच असतो. ते टिळा लावण्याकरिता ते हातातच घेऊन असतात. बरं, ते फार हुशार आहेत माहिती आहे का तुम्हाला, ते फार हुशार आहेत. मी एकाकडून टिळा लावून घेतला आणि त्याला विचारलं, बाबा किती रुपये द्यायचे रे? त्यानं उत्तर दिलं, नाही महाराज तुम्हाला जे द्यायचे ते द्या. मी म्हटलं काय हुशार माणूस आहे हा, काय हुशार माणूस आहे. कारण त्यानं जर ठरवलं असतं तर फार तर एका टिळ्याचे त्याने 5 रुपये ठरवले असते. माणूस कमीत कमी 10 तर देईल की नाही, काढून द्यायचे म्हटल्यानंतर. हुशार मंडळी आहे, टिळा लावून घ्यावा, नाही असं नाही. पण विनंती फक्त एवढीच आहे की जोपर्यंत तो टिळा आपल्या माथ्यावर आहे तोपर्यंत आपण वारकऱ्याच्या आचारसंहितेप्रमाणेच वागलं पाहिजे, याची दक्षता त्यानं घेतली पाहिजे. कारण जोपर्यंत तो टिळा आपल्या माथ्यावर आहे ना, तोपर्यंत तुम्ही त्या पंथाचे पाईक आहात असं त्रयस्थ माणूस तुमच्याकडे बघून जाणून घेत असतो. आणि टिळा माथ्यावर असताना जर तुम्ही नको ते कर्म केले ना, तर त्याचा परिणाम असा होतो की त्या पंथाच्या आचारसंहितेच्या विरुद्ध तुम्ही वागलात. म्हणजे मी फक्त वारकरी संप्रदायाचं बोलतोय असं नाही बरं का, कोणत्याही पंथाचं घ्या, पण कोणत्याही पंथाचा तिलक आपल्या मस्तकावर लावणं म्हणजेच त्याचं आपण पाईक आहोत असं लोकांमध्ये प्रदर्शित करण्यासारखं असेल तर याही गोष्टीची आपण चिंता केली पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, निष्ठावान वारकरी जो भजनाचा आनंद घेतो ना, आपण इथं कुठून आलो, निष्ठावान वारकरी जो भजनाचा आनंद घेतो ना, तो आनंद अद्वैताचा अभ्यास करणाऱ्या तत्ववेत्यांना अनेक वर्ष अभ्यास करून सुद्धा मिळत नाही. म्हणून मी ते वाक्य सांगून गेलो, याच्यापूर्वी वाक्य म्हणून गेलो. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभले ना, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांचे विश्वस्त हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय डॉक्टर भावार्थ महाराज देखणे, भावार्थ महाराजांचे वडील परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य रामचंद्र महाराज देखणे. रामचंद्र महाराज देखणेंचं ते वाक्य आहे. त्यांच्या एका लेखात श्रद्धेय रामचंद्र महाराज देखणेंनी हे वाक्य लिहिलेलं आहे. काय की अद्वैत तत्त्वज्ञानाचा अभ्यास तत्त्ववेत्ते करतात, पण अद्वैताच्या आनंदाचा अनुभव मात्र वारकरी घेतात. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. वारकऱ्याला हा अनुभव का घेता आला, सगळीकडे भगवान परमात्म्याला पाहण्याची बुद्धी त्याच्या अंतःकरणात आहे, म्हणून वारकरी तो आनंद घेऊ शकला. आणि तो आनंद घेण्याकरिता जसं सगळीकडे परमात्म्याला पाहणं हे महत्त्वाचं आहे, तसं आणखी एक तत्त्व महत्त्वाचं आहे जे तुकोबाराय उत्तरार्धात सांगतात. भेदाभेद भ्रम अमंगळ, या संबंधाने थोडंसं चिंतन करून आपण मधलं भजन घेऊ. भेदाभेद भ्रम अमंगळ. आता मला गंमत वाटते इथं, ऐका. भेदाभेद भ्रम, भेद भ्रम हे म्हटलं तर ठीक आहे, पण अभेदाला भ्रम म्हणायची काय गरज आहे. भेदाभेद शब्दाची फोड केली तर आपल्याला 2 शब्द मिळतील की नाही, कुठले, एक भेद आणि दुसरा अभेद. आता भेद भ्रम निर्माण करून देतो हे मान्य आहे. भ्रम व्हायचा तर कमीत कमी 2 गोष्टी पाहिजेत, आणि भेद हा 2 गोष्टीच्याच ठिकाणी असतो. जिथं 2 आहे तिथं भेद आहे, आणि जिथं 1 आहे तिथं अभेद आहे. बरोबर की नाही? हां, हो नाही बोलत चला, हां बस माना हलवा म्हणजे मला कळेल. जिथं 2 आहेत तिथं भेद आहे, आणि जिथं 1 आहे तिथं अभेद आहे. 2च्या ठिकाणी भेद आहे, 1च्या ठिकाणी अभेद आहे. 2च्या ठिकाणी भेद आहे, 1च्या ठिकाणी अभेद आहे. जिथं 2 आहेत तिथं म्हणजे सगळे बोलत नाही तर मी पुढंच जात नाही. मग अट्टाहास आहे, काहीतरी आपण बोलावं. जिथं 2 आहेत तिथं हां वा, आणि जिथं 1 आहे तिथं अभेद. मग 2च्या ठिकाणी भेद आहे, आणि भेद निर्माण झाला की भ्रम होतो हे मान्यच आहे. भ्रम एकात निर्माण होत नाही, भ्रम 2त निर्माण होत असतो. 2 गोष्टीचं वेगळं ज्ञान झालं तर आपल्याला दोघांचं ज्ञान आहे ना, म्हणून भ्रम होऊ शकतो. मी उदाहरण देतो. एखादा दागिना समोर पडलेला आहे. एखादा दागिना समोर पडला आहे, तो समोर पडलेला दागिना सोन्याचा आहे का की तो समोर पडलेला दागिना नकली आहे, हे कुणाला विचार येतो.
ज्याला नकली दागिना पण माहिती आहे आणि ज्याला सोन्याचा दागिना पण माहिती आहे त्याच्याच ठिकाणी हा भ्रम निर्माण होतो. पडलेलं सोन्याचं म्हणावं की नकली म्हणावं. ज्याला फक्त सोनं माहिती आहे आणि नकली माहितीच नाही त्याला भ्रम निर्माण होत नाही, किंवा ज्याला फक्त नकली माहिती आहे सोनं माहितीच नाही त्यालाही भ्रम निर्माण होत नाही. म्हणजे एकाच्या ठिकाणी भ्रम नाही, दोनाच्या ठिकाणी भ्रम आहे. आणि भेदाच्या ठिकाणी भ्रम होणं हे ठीक आहे, पण अभेद भ्रम, भेदाभेद का म्हटलं आहे? ऐका काय आहे, असं एक काव्यशास्त्राचा असा नियम आहे की त्यामध्ये काही काही शब्द असे आहेत की जे जोडून येतात. शब्द जोडून येतात पण अर्थ दोघांचा घ्यायचा नसतो, अर्थ एकाचाच घ्यायचा असतो. शब्द जरी जोडून आले तरी दोघांचा अर्थ अभिप्रेत नसतो, अर्थ एकाचाच अभिप्रेत आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. एखादा मनुष्य आजारी पडला, तो आपला अत्यंत स्नेही जीवलग आहे, त्याला आपल्याला बघायला जावं अशी पण इच्छा झाली, पण 8 दिवस झाले आपल्याला वेळच मिळाला नाही. मग घरातल्या लेकराला त्यानं सांगितलं, त्याच्या मुलाला त्यानं सांगितलं, एक काम कर, अरे ते काका 8 दिवस झाले आजारी आहेत असं मला कळलं, पण मला वेळ मिळाली नाही म्हणून मला त्याला बघायला जाता आलं नाही. एक काम कर, तू त्याच्या घरी जा आणि मी विचारपूस केली आहे म्हणून असं सांग, त्याची सगळी प्रकृती बघ आणि त्याला काय ते बरं वाईट विचारून ये. काय विचारून ये? बरं वाईट. मग आता त्याला बरं वाईट विचारायला सांगितल्यावर त्यानं बरं विचारायचं की वाईट विचारायचं? मला सांगा बरं, काय विचारणार? बरंच विचारायचं आहे. शब्द जरी बरं वाईट विचारला असला तरी अर्थ काय अभिप्रेत आहे? बरंच अभिप्रेत आहे. एखादा माणूस आपल्याला भेटला की विचारतो, मग काय महाराज कसं काय बरं वाईट? मग आपण समोरच्याला बरं सांगता की वाईट सांगता? हां, बरंच सांगतो. आमचं कितीही वाईट चाललेलं असू दे पण आम्ही दुसऱ्याला बरंच सांगतो. नवल आहे या जगाचं, नवल आहे. आमचं किती पण फार दुर्दशा झालेली असू दे आमची, पण तरी पण आम्ही समोरच्याला सांगताना मात्र बरं, नुसतं बरं सांगतो नाही, आम्ही एवढं आयटीत बरं सांगतो ना की अख्ख्या जगात माझंच बरं चाललंय एवढं चांगलं सांगतो आम्ही सांगतच नाही. म्हणजे बरं वाईटचा अर्थ काय अभिप्रेत आहे? बरं बरं म्हणजे बरं. हे मान्य नसेल तर मला दुसरं उदाहरण सांगायचं आहे. दुसरं उदाहरण ऐका. तुम्ही बाजारात गेलात, कपड्याच्या दुकानात गेलात, कपडे खरेदी करायचे होते, तुम्हाला तिथले कपडे आवडल्यानंतर त्याचा भाव तुम्ही दुकानदाराला विचारल्यानंतर दुकानदारानं त्याचा भाव सांगितला, तो भाव तुम्हाला जास्ती वाटला आणि म्हणून तुम्ही त्या दुकानदाराला विचारपूस केली की नाही, अहो एवढा कुठं भाव, थोडं काही कमी जास्त. आता कमी जास्त म्हटल्यानंतर जर त्यानं 1000 रुपये जास्त सांगितलं तर तुम्ही देता काय? देता का? मला सांगा. नाही. शब्द कमी जास्त वापरलाय पण त्यातून अर्थ काय अभिप्रेत आहे? कमी जास्त करा म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कमी करा. बरं वाईट विचारलं म्हणजे काय विचारायचं? बरं वाईट. म्हणजे कमी जास्त जोडून शब्द आहे पण अर्थ कमी हाच घ्यायचा आहे. बरं वाईट हा जोडून शब्द आहे पण अर्थ बरं हाच घ्यायचा आहे. तसा भेदाभेद हा जोडून शब्द आहे पण अर्थ भेद हाच घ्यायचा आहे. विठ्ठला विठ्ठला भेद अमंगळ आहे, भ्रम निर्माण करणारा आहे. म्हणून भेद नको. हा भेद ज्याच्या अंतःकरणातला गेला, तुकाराम महाराजांनी त्याला गौरवित केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की नाही, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद,
भेद गेला वाद खंडोनी, हा गेला शब्द दोन्हीकडे लावायचा. तुका म्हणे भेदाभेद गेला, तुका म्हणे वाद खंडोनी गेला. म्हणजे भेदही संपला आणि वादही संपला. भेदही राहिला नाही, वादही राहिला नाही. मग स्थिती कसली झाली? अभेदाची. आणि अभेदाची स्थिती होणं म्हणजे काय? विष्णुमय जग. अभेद म्हणजेच विष्णुमय जग आहे. आणि असा अभेद होणं हाच वैष्णवाच्या जीवनातलं पहिलं कर्तव्य म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणजे भेदही संपला पाहिजे आणि वादही संपला पाहिजे. वाद नको, वाद नको. आपल्या हातात किती वेळ आहे? म्हणजे माझ्या हातात किती वेळ आहे? 20 मिनटं आहेत. म्हणजे मुद्दामून विचारून घेतलं, परत वेळेवरून वाद नको. हां, असं विचारून घेतलं बाबा. म्हणजे एक डेडलाईन कळली की तुम्हाला बरं पडेल. कारण मला कल्पना आहे तुम्ही अजून कोणाचं भोजन झालेलं नाही, म्हणून मला माहिती होतं, फक्त ऐकायचं होतं. तुका म्हणे भेदाभेद गेला आणि वाद खंडोनी गेला. म्हणजेच अभेदाची स्थिती झाली, म्हणजेच विष्णुमय जग झालं. बरं, एक फक्त मुद्दा मांडायचा आहे. तुकाराम महाराज जर एवढ्या प्राकर्षानं वैष्णवाचा धर्म म्हणून अभेदाची स्थिती जर आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतील, तर नेमका तुकाराम महाराजांना अधिकार आला कुठून? तुकाराम महाराजांनी का सांगावं? म्हणजे काहींची अशी पण शंका असेल की यातला तुकोबाऱ्याचा अनुभव काय? तुकाराम महाराजांनी ते आधी घेतलंय का? तुकाराम महाराज त्या स्थितीवर आहेत का? असा जर प्रश्न कराल तर अनेक प्रमाणात तुकाराम महाराजांची उपलब्ध आहेत हे सांगणारी की आम्हाला सगळीकडे परमात्मा निदर्शनास येतो. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्व हे संचले विठ्ठले गा. तुकोबराय म्हणतात आम्ही सगळीकडे परमात्म्याला पाहणारे आहोत. सगळीकडे भगवान परमात्मा आम्हाला दिसतो. प्रत्येक आत्म्यामध्ये भगवान परमात्म्याला पाहणं हे आधी आम्ही केलंय, म्हणून आम्ही लोकांना सांगायला लागलो. आहे की नाही? अनुभवे आले अंगा ते या जगात येतं असो. अनुभव आहेत म्हणून सांगायला लागलो. तुकाराम महाराजांना हा अनुभव आहे. नामस्मरणाच्या साधनेमधून त्यांनी मिळवलेला हा अनुभव आहे की सगळीकडे त्यांना परमात्मा पाहता आला आहे. याच्यापेक्षा तुकोबाऱ्यांचा कुठला मोठा अनुभव असेल मला सांगावं? तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही बाकी नाही काही केलं, पण हे जे केलंय ना नामसंकीर्तन, यातून मात्र आम्ही सर्व विश्वामध्ये परमात्म्याला पाहण्याची बुद्धी निर्माण करून घेतलेली आहे. कशा पद्धतीनं? ऐका. तुकोबांच्या चरित्रातलं एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असं घडलं, चरित्र सगळ्याला ठाऊक आहे, पण अर्ध आयुष्य तुकाराम महाराजांचं झालं. तुकाराम महाराजांना वैराग्याची निर्मिती झाली. तुकाराम महाराज भक्तिपंथाला लागले, परमार्थाला लागले. रात्रंदिवस तुकोबारे रामकृष्ण हरी करायला लागले. त्याच्यानंतर तुकोबाऱ्यांची सगळी सावकारकी वगैरे गेली, हे सगळं झालं. आणि आता फक्त तुकोबाऱ्यांचं एकच काम की सगळीकडे रामकृष्ण हरी करत फिरायचं. माझी मज झाली अनावरवाचा, छंदया नामाचा घेतलासे, ही तुकाराम महाराजांची स्थिती झाली. एक दिवशी तुकाराम महाराज रस्त्यानं रामकृष्ण हरी करीत निघाले. वाटेत चालत असताना एक बागायतदार शेतकरी, देहूतला एक बागायतदार शेतकरी तुकाराम महाराजांच्या पुढ्यात आला. आणि तुकाराम महाराजांना त्यानं विचारलं, का कुठं निघालात? तुकशेठ, आपण कुठं निघालात? कुणी विचारलं? बागायतदार शेतकऱ्यानं. कुणाला विचारलं? तुकाराम महाराजांना विचारलं. काय विचारलं? कुठं निघालात विचारल्यानंतर तुकोबाऱ्यांनी सांगितलं, बाबा असं काही ठरलेलं नाही आहे. मी आपलं भजन करत निघालेलो आहे. ही वाट जिकडं कुठं घेऊन जाईल तिकडं मी जाईन. कुठंतरी एकांताचं ठिकाण बघेन, कुठल्या तरी झाडाखाली दगडावर वगैरे बसेन आणि रामकृष्ण हरीचं भजन करेन. असं काही माझं ठरलेलं नाही. त्या बागायतदार शेतकऱ्याने तुकाराम महाराजांना सांगितलं, ठरलेलं नाही ना? नाही म्हटले. मग एक काम करा. काय? तुम्ही आपल्याच शेतात बसून करा ना रामकृष्ण हरी, काय बिघडेल? रामकृष्ण हरी तुम्ही माझ्या शेतात बसून करा. तुकोबाऱ्यांनी विचारलं, कारण काय त्याचं? म्हटलं त्याचं कारण असं आहे की यावर्षी माझ्या शेतात पीक चांगलं आलंय, दाणे भरपूर आलेत. पण भरपूर पीक आल्यामुळं एक मनुष्याला मी राखणदार म्हणून नेमला होता, पण 5 दिवस झाले पैसे घेऊन गेला पण आलाच नाही. म्हणजे हे तेव्हापासून चालत आलंय, हे काय आत्ताचं नाहीये, गोबऱ्यापासून चालत आहे. म्हटलं पैसे घेतलेत पण कामावर मात्र आला नाही. मग तुकाराम महाराजांनी विचारलं, माझ्याकडून काय अपेक्षा आहे? त्या बागायतदार शेतकऱ्यानं सांगितलं, एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही माझ्या शेतात बसून रामकृष्ण हरीचं भजन करा. त्यानं काय होईल? त्यानं तुमचं भजनही होईल आणि तुमच्या भजनामुळे पक्षी पण येणार नाहीत, म्हणजे माझ्या शेताची राखणही होईल, मला चांगलं धान्य मिळेल. पाहिजे तर त्याच्या बदल्यात थोडंसं धान्य मी तुम्हाला देईन, काही हरकत? तुकोबाऱ्या म्हटले, काहीच हरकत नाही. तिकडं बसून रामकृष्ण हरी करायचं, आता इथं बसून करतो. झालं. त्यानं आपल्या शेतामध्ये अगदी मध्यवर्ती जागेवर मधोमध
मधोमध तुकाराम महाराजांना बसायला जागा करून दिली. तुकाराम महाराजांना सांगितलं याच्यावर बसा, माझ्या शेताची राखण करा, तुमचं रामकृष्ण हरीचं भजन चालू द्या, पण तुकोबा एक ध्यानात ठेवा, काय, पक्षी येतील दाणे खातील पण तुम्ही लक्ष ठेवा. तुकोबाराय म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी सुरू केलं. तो शेतकरी निघून गेला. तुकाराम महाराजांना समाधी लागली. समाधी अवस्थेत तुकोबारायांना काही कळलं नाही. अनेक पक्षी आले आणि ते दाणे टिपून खायला लागले. दाणे टिपून खायला लागले आणि काही वेळानंतर जेव्हा पक्षी वाढले आणि आवाज वाढला ना, तेव्हा तुकाराम महाराज समाधीतून थोडे बाहेर आले आणि डोळे उघडून पाहिले तर अनेक पक्षी येऊन ते दाणे खात असताना तुकाराम महाराजांना दिसले. आणि तुम्हाला सांगू काय आनंद झाला तुकोबारायांना, तुम्ही ऐकताय ना, एवढा आनंद झाला तुकाराम महाराजांना. पक्षी दाणे खातात याचा आनंद झाला. का? तुकोबाराय मनातल्या मनात विचार करतात, वा वा, आपलं भजन कुणाच्या तरी भोजनाचं कारण ठरलंय म्हटले, किती आनंदाची गोष्ट आहे म्हटले, किती आनंदाची वेळ. तुकाराम महाराजांना त्याचा आनंद झाला. तुकाराम महाराज विचार करतात, वा वा, भरपूर पक्षी आहेत, पण किती पक्षी आहेत हे आपण पाहावं, म्हणजे अख्खं शेत भरलं आहे की माझ्याच समोर आहे हे पाहावं. म्हणून तुकाराम महाराज उठले आणि उठून रामकृष्ण हरी करायला लागले. आणि त्यांनी जशी हालचाल केली, त्यांची हालचाल झाल्याबरोबर ते पक्षी उडून गेले. आत्ता तुकाराम महाराजांना दुःख वाटलं. ऐका, आत्ता तुकोबारायांना दुःख झालं. काय? ज्या अर्थी मी उठल्यानंतर हे सगळे पक्षी मला घाबरून पळून गेले. फार महत्त्वाचं आहे हा. ज्या अर्थी हे पक्षी मी उठल्यानंतर मला घाबरून पळून गेले, म्हणजे ज्या अर्थी या पक्ष्यांच्या मनात अजूनही माझ्याबद्दल भीती आहे, त्या अर्थी अजून तरी माझं भजन चांगलं झालेलं नाही. किती महत्त्वाची गोष्ट आहे, किती महत्त्वाची. तुकोबाराय विचार करतात, हे पक्षी मला घाबरतात ना, म्हणजे माझं भजन चांगलं झालेलं नाही, माझं भजन चांगलं झालं नाही. इथं आम्ही भजनाला बसल्यानंतर म्हणतो माझ्यासमोर उभा तरी राहील काय, मग कुठं तुकोबाराय आणि कुठं आपण, म्हणजे इथं आम्हाला कोणीतरी घाबरतो हे आम्हाला भूषणाचं वाटतं. आणि तुकाराम महाराजांना पक्षी घाबरले तर तुकाराम महाराजांना दुःख झालं की आपलं भजन अजून चांगलं झालेलं नाही आहे, परत करावं लागेल. पुन्हा तुकाराम महाराज बसले, परत रामकृष्ण हे करायला लागले, परत समाधीमध्ये गेले, पुन्हा पक्षी येऊन दाणे खायला लागले. किती आलेत म्हणून परत तुकाराम महाराज उठून उभे राहिले, पुन्हा ते पक्षी उडून गेले. परत तुकाराम महाराजांना वाटलं नाही नाही, अजूनही आपलं भजन चांगलं झालं नाही. असं करता करता बराच काळ निघून गेला. आणि नंतर एक क्षण असा आला की ज्या वेळेला तुकोबारायांचं रामकृष्ण हरी भजन सुरू आहे, तुकोबारायांना समाधी लागली आहे, अख्खं शेत पक्ष्यांनी भरलंय, दाणं खात आहे. तुकाराम महाराज जागृत होतात, किती पक्षी आले पाहण्याकरिता उठून उभे राहतात आणि गोल गोल फिरून तुकाराम महाराज भगवंताचं भजन रामकृष्ण हरी करतात. पण यावेळेला एकही पक्षी उडून जात नाही. ऐका, एकही पक्षी उडून जात नाही. ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी हे पाहिलं की आपल्या भजनामुळे हे सगळे पक्षी आलेत पण एकही पक्षी उडून गेला नाही, त्या अर्थी आपलं भजन चांगलं झालं आहे. त्या अर्थी आपलं, ज्या अर्थी एकही पक्षी उडून गेला नाही त्या अर्थी आपलं भजन चांगलं चाललं आहे. ज्या अर्थी एकही पक्षी उडून गेला नाही त्या अर्थी आपलं भजन चांगलं चाललंय. मी तुकोबारायांचं सांगतो, मला तुकोबारायांचं सांगायचं आहे. एवढी वेळ झाल्यानंतरही एकही पक्षी उडून जात नाही ना, मग आपलं भजन चांगलं चाललंय एवढं मात्र नक्की आहे. तुकाराम महाराजांनी ते जाणून घेतलं, आपलं भजन आत्ता चांगलं झालंय, आत्ता चांगलं झालंय. आणि तेवढ्यात आलं ना, क्या बात आहे, तुकाराम महाराज बसलेत म्हणून. काय आहे, हे झाल्यानंतर तो आला ना शेतकरी, तो शेतकरी आला, त्यानं बघितलं अरे एवढे पक्षी आले तर तुकाराम महाराज काहीच बोलत नाही. तुकाराम महाराजांना तो म्हणायला लागला, ओ तुकाराम महाराज, तुम्हाला सांगितलं होतं काय, लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. त्यानं तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही जे सांगितलं होतं तेच मी केलंय. तुम्ही काय म्हटलं होतं, पक्षी येतील दाणे खातील, लक्ष ठेवा, मी लक्ष ठेवलंय. तुम्ही हाकला म्हणून सांगितलं होतं का म्हटले, नाही ना, तुम्ही लक्ष ठेवायला सांगितलं, मी लक्ष ठेवलं. माझा दृष्टांत संपला. मला म्हणायचं काय आहे, जोपर्यंत पक्षात आणि आपल्यात भेद आहे तोपर्यंत तुकाराम महाराजांना भजन चांगलं झालं असं वाटलं नाही. पण आपलं भजन परिपूर्णतेला गेलं कधी, ज्या वेळेला पक्षातलं आपल्यातलं भेद संपला, म्हणजेच अभेदाची स्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची भावना अशी होते, कशी होते, अवघे भूते साम्ये आली, अवघे भूते साम्ये आली, अवघे भूते देखने में
विश्वास तो मग खरा अवघे भूते साम्य आली देखील म्या कै होती विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा आत्ता खरी पांडुरंगाची कृपा झाली कधी जेव्हा पक्षात आणि माझ्यात अभेद झालं आणि अशी अभेदाची स्थिती म्हणजेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हे एक कर्तव्य आणि दुसरं कर्तव्य तुकाराम महाराज सांगतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे दोन कर्तव्य आहेत कोणाही जीवाचा न घडो मत्सर कोणाचाच नाही आपल्याचाही मत्सर नको कोणाचाच मत्सर नको द्वेष मत्सर या भावना अंतःकरणात निर्माण पण होता कामा नाहीत मी तुम्हाला फक्त एक प्रयोग सांगेन एक्सपेरिमेंट एखाद्या दिवसापुरता आपल्या शत्रूबद्दलचा द्वेष अंतःकरणातला काढून टाकून बघा तो दिवस तुमचा सगळ्यात आनंदाचा असेल सगळ्यात आनंदाचा शत्रुत्व संपवायचं म्हणजेच काय भेद संपवायचा मत्सर नको द्वेष नको भगवंताच्या पूजनाचं हेच खरं गमक आहे हेच खरं वर्म आहे सांगणं कुणाला आहे ऐका जे तुम्ही भक्त भागवतांना ही दोन तत्त्व सांगितलीत आणि करायचंच असेल तर आपलं हित करा हित म्हणजे काय देवाचं चिंतन करा देवाच्या चिंतनात जास्तीत जास्त काळ आपला कसा जाईल त्याचा विचार फक्त करा मग हे सांगणं आणि शेवटच्या चरणात एक दृष्टांत दिलाय थोड्या दृष्टांताचा विचार सांगतो आणि थांबतो तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे काय अर्थ याचा ऐका तुकाराम महाराजांना सद्भक्तांकडून अशी अपेक्षा आहे की अंतःकरणात द्वेष नको मत्सर नको आणि भेद नको काय नको द्वेष नको मत्सर नको भेद नको का नको त्याचं कारण पटावं म्हणून तुकोबाराने दृष्टांत सांगितलं आहे का नको अरे एखाद्याच्याबद्दल जर तुमच्या अंतःकरणात द्वेष निर्माण झाला तर तो त्या जीवाच्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे असं नाही ना जीवाच्याबद्दल झाला आहे असं नाही तो जीव जरी तुम्हाला जीव म्हणून दिसत असला तरी तो भगवंताचा अंशच आहे ना ममय वांशो जीवलोके जीवभूता सनातना मन षष्ठानिंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती भगवंतानं गीतेमध्ये मम एव अंश म्हटलंय ना म्हणजे अंशच आहेत ना सगळे माझे मग प्रत्येक बसलेला जीव जर देवाचा अंशच आहे तर आपल्या अंशावर आपलं प्रेम आहे की नाही मला सांगावं आपलं प्रेम आहे की नाही आहे ना आपल्या कुळाचा जो आपला अंश असतो त्याच्यावर आपलं प्रेम असतं की नाही आपलं प्रेम आहे मग तसं या जगामध्ये जे म्हणून जीव आहेत ते प्रत्येक जीव भगवंताचा कोण आहे अंश आहे आणि तो प्रत्येक जीव जर भगवंताचा अंश असेल तर भगवंताचं त्या प्रत्येक जीवावर भरपूर प्रेम आहे प्रत्येक जीवावर भरपूर प्रेम आहे मग ज्या वेळेला आपण एखाद्या जीवाचा मत्सर करतो एखाद्या जीवाचा द्वेष करतो तेव्हा भले तुम्हाला काही वाटणार नाही पण त्या तुमच्या केलेल्या द्वेषामुळे देवाच्या अंतःकरणाला मात्र दुःख होईल म्हणून तरी ते सोडून द्यायचे म्हटले कशाप्रमाणे मग तुकोबारे उदाहरण देतात एका देहाचे अवयव पण सुख दुःख जीव भोग पावे अवयव एकाच देहाचे आहेत हात आपल्याच देहाचा आहे पण हाताला जर दुखापत झाली तर दुःख हाताला होतं की अंतःकरणाला होतं सांगा ना अंतःकरणाला होतं दुखापत पायाला झाली तर दुःख कुणाला होतं अंतःकरणाला झालं किंवा सुख पायाला झालं तर सुख कुणाला होतं अंतःकरणाला होतं एखाद्या अवयवाला सुख झालं काय किंवा एखाद्या अवयवाला दुःख झालं काय त्याचा परिणाम जसा जीवावर होतो अंतःकरणावर होतो तसा एखाद्याच्या जीवाबद्दल तुम्ही द्वेष मत्सर केला तर त्याचा परिणाम देवावर होतो म्हणून हे सगळं सोडून द्यावं कुणी ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाम देव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार टाळी वाजवा टाळी बोला जनाबाई येसुबाई सखुबाई मीराबाई सावतोबा गोरोबा चोखोबा सुबाई सखुबाई मीराबाई सावतोबा गोरोबा चोखोबा सावतोबा गोरोबा चोखोबा सावतोबा गोरोबा चोखोबा बोला बोला सावतोबा गोरोबा चोखोबा सावतोबा
तुकाराम 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 बोला तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञान